सकाळी पोल्ट्री मधली टाकी भरून टाकली, म्हणजे म्हणलं काय दिवसभर टेन्शन नाही, कुठं बी हिंडा. पण हिंडाच्या नादामध्ये आम्ही घरी पावडर नव्हती लावली, म्हणून काय झालं, रस्त्याने आपल्याला आपोआप पावडर लावून टाकली. सावकारने खाली मुंडकं घातलं होतं, पण म्हणलं भाऊ मुंडकं कुठं बी घाल, पावडर तर लागूनच राहणार आहे. जामखेडमध्ये आलो तर तिथे आपल्याला एक 5 लिटरचा ऍसिडचा डब्बा घ्यायचा होता. तो डब्बा घेतला, सावकारचा मोबाईल नीट करायला टाकला होता, तो नीट करायला गेलो, पण तिथं काय आम्हाला भेटला नाही. ते म्हणले येऊन द्या, म्हणलं ओके. तिथून आम्ही हार्डवेअरच्या दुकानात आलो, सावकार एकदम बसला होता निवांत. मग त्या तिथून तिकडे 2 अशा बॅग घेऊन आले चुन्याच्या, त्या आपल्याला न्यायच्या होत्या. मग पोल्ट्रीमध्ये आलो, म्हणलं आता लय वेळ झाला हिंडलोय, थोडा वेळ काम करतो. मग इथं आलो, हे आता औषध आपण मिक्स केले का, तर हे औषधाने काय होतं माहितीये का, जरा कोंबड्या अशा जरा मोठ्याल्या होतात लवकर. तर हे औषध असं आहे, बघितलं की याचं चिन्ह कसं आहे. हा, अर हे तर वेगळंच औषध दिलं मी, डायरेक्ट कोंबडीला डायरेक्ट पिल्लच होत तिथं. अंडे देतच नाही कोंबड्या. मला विषय वेगळाच झालाय. मग काय केलं, हे आपल्या लाया टाकायच्या होत्या कोंबड्याला थोड्या थोड्या. काय आता आपल्याला खायला नाही, पण कोंबड्याला लाया टाकावं लागतं, लय अवघड आहे बाबा. मग काय प्रत्येकामध्ये एक 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 असं मग टाकून द्यायचा होता. मग काय 5-6 किलो लाया आणल्या होत्या, त्या सगळ्या टाकून दिल्या. आणि मग काम संपल्याच्या नंतर मी निवांत गोण्यावर झोपलो, आणि आपले 110 गोण्या आलेल्या आहेत एका दिवशी. म्हणून सगळ्या पोल्ट्रीमध्ये गोण्याच गोण्या ठेवलेल्या आहेत आता.